मित्रांनो, माणसासाठी मांसाहाराचे जे विविध पर्याय उपलब्ध आहे त्यापैकी चिकन हा अनेकांसाठी सर्वात आवडीचा पर्याय. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात चिकन खूप आवडीने खाल्ले जाते. तंदुरी चिकन, बटर चिकन, चिकन करी, चिकन बिर्याणी या चिकनच्या डिशेसचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटेल. खेळाडू, व्यायाम करणारे लोक आणि आरोग्याची काळजी घेणारे अनेक जण चिकनचे सेवन करतात. गरम गरम भात किंवा पोळी सोबत चिकन खाण्याचा आनंद काही औरच असतो. पण मित्रांनो, आपण खात असलेल्या चिकनचे आरोग्याला केवळ फायदेच आहे की मग याची दुसरी बाजू सुद्धा आहे? ब्रॉयलर चिकन खाण्याने शरीराला हानी पोहोचू शकते का आणि याने कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका होऊ शकतो का? जाणून घेऊया आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या हेल्थ टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, मांसाहारी पदार्थांबाबत बोलायचे झाले तर सर्वाधिक लोक शरीराला प्रोटीन्स मिळावे याकरिता किंवा प्रोटीन्सची गरज भागवण्याकरिता चिकनवर अवलंबून राहतात. पण आपल्या देशातील लोकसंख्येनुसार देशी चिकनचा एवढा पुरवठा करणे अशक्यच आहे. त्यामुळे देशी चिकन ऐवजी ब्रॉयलर चिकनचा पुरवठा केला जातो. आपल्यातील अनेक जण ब्रॉयलर चिकन खातात. या ब्रॉयलर चिकन संदर्भात अनेकांना पुरेशी माहिती नसते. मित्रांनो, ब्रॉयलर कोंबडी ही एक प्रकारची कोंबडीची जात आहे. ब्रॉयलर चिकन हे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणावर पाळले जाणारे चिकन आहे. हे चिकन लवकर वाढावे म्हणून त्यांना विविध हार्मोन्स आणि औषधांची इंजेक्शन्स दिली जातात. या कोंबडीचे वजन साधारणपणे 45 ते 60 दिवसांमध्येच 2 किलोंपेक्षा अधिक वाढते. त्यानंतर या कोंबडीला चिकन शॉपमध्ये पाठवले जाते. पण अशा प्रकारचे ब्रॉयलर चिकन खाल्ल्याने शरीराला नक्कीच काही दुष्परिणाम होतात. ब्रॉयलर चिकनमध्ये अँटीबायोटिक्सचा अतिवापर झाल्याने त्याचा परिणाम आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीवर होतो. त्यामुळे शरीर लवकर आजारी पडू शकते आणि शरीराची औषधांना प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते. ब्रॉयलर चिकनमध्ये नैसर्गिक पोषण मूल्य कमी असते. त्याच्या वाढीसाठी वापरलेले हार्मोन्स आणि रसायने माणसाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. हे हार्मोन्स शरीरात जाऊन विविध आजारांना कारणीभूत ठरतात, जसे की लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन आणि काही प्रकरणांमध्ये कर्करोग सुद्धा. एका अभ्यासानुसार ब्रॉयलर चिकन खाल्ल्यामुळे पायांमध्ये अशक्तपणा आणि संतुलनाचा अभाव, मान अवघडणे अशा अनेक समस्या बऱ्याच काळापर्यंत आढळून आल्या होत्या. या व्यतिरिक्त घाबरटपणा, श्वास घेण्यास त्रास जाणवणे आदी अनेक समस्या सुद्धा जाणवू शकतात. तेव्हा मित्रांनो, आहार तज्ज्ञांच्या मते ब्रॉयलर चिकन खाण्यापेक्षा देशी चिकन खाणे आरोग्यासाठी कधीही चांगले. देशी चिकनमध्ये ब्रॉयलर चिकनपेक्षा अधिक मसल्स असतात. त्यामुळे देशी कोंबडीपासून मिळणाऱ्या चिकनची गुणवत्ता सर्वात चांगली असते. शिवाय देशी कोंबडीच्या संपूर्ण वाढीसाठी जवळपास 200 दिवस लागतात आणि ब्रॉयलर कोंबडीच्या वाढीसाठी साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात. त्यामुळे यावरून देखील आपण अंदाज लावू शकतो की कोणत्या प्रकारच्या कोंबडीची गुणवत्ता सर्वोत्तम असणार. देशी चिकनची वाढ मंद असते आणि ते जास्त प्रमाणात नैसर्गिकरित्या वाढलेली असतात, ज्यामुळे त्यांचे मांस अधिक कडक आणि मजबूत असते. म्हणूनच देशी चिकनला शिजण्याकरिता ब्रॉयलर चिकनपेक्षा अधिक वेळ लागतो. देशी कोंबडीचे पालन मोकळ्या जागेत केले जाते. त्यामुळे या देशी कोंबड्यांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवत नाही. या उलट ब्रॉयलर कोंबडीला बंदिस्त जागेत पोल्ट्री फॉर्ममध्ये पाळले जाते. त्यामुळे तिथे त्या कोंबड्यांना विविध प्रकारच्या आजारांचा धोका असतो. देशी कोंबडीच्या खाद्यामध्ये सोयाबीनचे दाणे, भाज्यांचे देठ किंवा अन्य पदार्थांचा समावेश असतो. या उलट ब्रॉयलर कोंबडीच्या खाद्यामध्ये पोषण मूल्ये कमी प्रमाणात आढळून येतात. या कोंबड्यांच्या खाद्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते. मित्रांनो, अनेक आरोग्य तज्ज्ञांचं असं स्पष्ट मत आहे की ब्रॉयलर चिकन खाणे टाळायलाच हवे, कारण पोल्ट्री फॉर्ममध्ये या कोंबड्यांची लवकर संपूर्ण वाढ व्हावी याकरिता त्यांना काही इंजेक्शन्स दिले जातात. तसेच बऱ्याचदा त्या कोंबड्यांमध्ये असणारे जीवाणू, बॅक्टेरिया आपल्या शरीरात गेल्यावर आपण आजारी पडण्याचा धोका संभावतो. ब्रॉयलर चिकन खाल्ल्यामुळे अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या आहे. ब्रॉयलर चिकनला लवकर वाढवण्यासाठी दिले जाणारे हार्मोन्स शरीरात गेल्यावर ते स्त्री आणि पुरुषांच्या हार्मोनल संतुलनावर परिणाम करू शकतात. हे बदल काही वेळा कर्करोगासारख्या आजारांना कारणीभूत ठरतात, विशेषतः स्तनाचा आणि प्रजनन संस्थेचा कॅन्सर म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कॅन्सर. तसेच मित्रांनो, चवीबाबत देखील बोलायचं झालं तर ब्रॉयलर चिकनची चव देशी चिकनच्या तुलनेत कमी असते. देशी चिकन नैसर्गिक पद्धतीने वाढलेले असल्यामुळे त्यात खरी चव आणि पौष्टिकता असते. म्हणूनच आरोग्य आणि चवीच्या दृष्टीने देखील देशी चिकन हेच जास्त योग्य ठरते. तेव्हा मित्रांनो, निष्कर्ष हाच निघतो की ब्रॉयलर चिकन स्वस्त आणि सहज मिळणारे जरी असले तरी त्याचे दीर्घकालीन सेवन
आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शक्य असल्यास गावठी म्हणजेच देशी किंवा नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले चिकन खाणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरते. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.